गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आता मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला हत्ती सांगितला होता कसा बनवायचा, त्याला डेकोरेट कसं करायचं. तर तुमच्या जो आहे असे पेपर्स जुने वगैरे उरले असतील तर तुम्ही काय करायचं, त्याला कट करायचं आणि याला कट करून आता स्केलनी खूप जास्त मोठं वगैरे घ्यायचं नाही. हे पहा, मी थोडंसं इथे मोठं आणि इथे छोटं निमुळतं असं घेतलेलं आहे आणि याला मी सरळ रेषेमध्ये असं स्केलनी आखून देईन. आखल्यावर त्याच्यानंतर याला मी कट करणार आहे. आता हा तिरपा केला आहे पण आपल्याला सरळ पण करता येईल. अशा प्रकारे छोटंसं घ्यायचं आहे, 1 सेंटीमीटर किंवा असं इतकं बारीक घ्यायचं आहे, किंवा खूप जास्त मोठं घेतलं तर खूप छान नाही दिसत ते. या अशा पट्ट्या कापायच्या. मी काही अशा पिवळ्या कागद होता माझ्याजवळ तुकडा, तर त्याच्या पण पट्ट्या कापल्या. पट्ट्या कापल्यानंतर याला काय करायचं की तुमच्याकडे टूथपिक वगैरे असेल ना, त्यांनी फक्त असं गोल करून घ्यायचं आहे. या अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. गोल केल्यानंतर जर तुमच्याकडे अशी निडल असेल, क्वेलिंग निडल, तर ती वापरा. नाही नसेल तर या टूथपिकने सुद्धा तुम्हाला या अशा प्रकारे गोल करता येईल. या अशा प्रकारे नुसतं गोल करायचं आहे त्याला. आता माझ्याजवळ ही क्वेलिंग नीडल आहे म्हणून मग मी त्याचा वापर करते. असं पूर्ण असं गोल गोल केलं आहे. हे पहा, असं गोल फिरवत गेलं की आपोआप ते गुंडाळलं जातं आणि गुंडाळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे छोटंसं टोक समोर उरतं. याला काय करायचं, आपण फेविकॉल लावायचं आणि हे अगदी कमी ह्याच्यात होतं बरं. हे बघा, हा झाला एक आपला मणी झाला. ज्यांच्याकडे मणी नाही आहेत त्यांच्यासाठी हा खूप जास्त चांगला उपयोग आहे. दुसरं, सरळ पट्टी असेल तर सरळ पट्टीचं पण आपल्याला असंच मणी तयार करता येतो. हे बघा, याला मी आधी या अशा प्रकारे गोल करून घेतलं. गोल केल्यानंतर खूप जाडी नको, म्हणजे खूप जाडा पेपर नको, साधारणतः मीडियम टिंटेड शीट वगैरे चालेल. या अशा प्रकारे मी त्याला गोल गोल करते. पूर्ण गोल करायचं. असं गोल फिरवत गेलं की आपोआप ते गुंडाळलं जातं आणि आपण त्याला आधीच थोडंसं मोल्डिंग दिलेलंच असतं. अगेन ह्याला काय करायचं, आपण पुन्हा याला थोडंसं अशी पट्टी बाहेर काढायची, थोडंसं असं फेविकॉल लावायचं आणि तोच पसरवायचा आणि तो पसरवल्यानंतर त्याला असं गुंडाळायचं. या अशा प्रकारे तुम्हाला मणी तयार करून ठेवायचे. हे पहा, मी पण माझ्याजवळ जे पेपर होते त्याचे मणी तयार करून ठेवले, कारण अजून आपला हत्ती कंप्लीट झालेला नाही आहे. तर हे असे मणी तयार करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा उपयोग कसा करायचा ते सांगेल. थँक्यू.